कर्जत, निसर्गरम्य हिरवगार कर्जत, सह्याद्रीच्या कुशीतलं टुमदार आणि महत्वाचं कर्जत. मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे बदलाचे वारे वाहतायत. सगळीकडे आधुनिक बदल होत आहेत. अख्खा देश एका अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आलाय आणि अशा वेळेसच आपल्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात. बदलाची, परिवर्तनाची, नवी दिशा देण्याची संधी आली आहे. आधुनिकतेला स्वीकारण्याची, नवं युग निर्माण करण्याची, कर्जतचा खरा विकास घडवण्याची संधी आली आहे. युतीच्या नव्हे, महायुतीच्या सोबत राहण्याची. कर्जत नगर परिषद निवडणूक जानेवारी 2014. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शेतकरी कामगार पक्ष यांची महायुती फक्त कर्जतमध्येच. कर्जतचा सर्वांगीण आणि खऱ्या अर्थानं विकास हे एकमेव लक्ष्य समोर ठेवून हे चारही महत्वाचे पक्ष एक दिलानं एकत्र आलेत महायुतीसाठी. फक्त आपल्या कर्जतसाठी भाजप, शिवसेना, रिपाई आणि शेकापची महायुती. कर्जत नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 चे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत सौ श्रेया वैद्य, श्रीयुत अरुण वाईकर, श्रीयुत मुकेश पाटील आणि श्रीयुत संतोष पाटील. महायुतीनं आपल्या प्रभागासाठी हे अधिकृत उमेदवार निवडताना ही काटेकोर काळजी घेतली आहे की हे सर्व उमेदवार प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत, जिद्दी आहेत, त्यांचा जनसंपर्क चांगला आहे, आपल्या प्रभागाची त्यांना परिपूर्ण माहिती आहे. सामान्यातला सामान्य माणूस यांचं दार रात्रीही ठोठावू शकतो. महायुतीचे हे उमेदवार आपल्या कर्जतवर जीवापाड प्रेम करतात. आपल्या प्रभागाचा विकास व्हावा, इथला नागरिक प्रगत व्हावा, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, हीच प्रामाणिक इच्छा या सर्व महायुतीच्या उमेदवारांची आहे. आपल्या इतक्या छान कर्जतमध्ये नागरिकांच्या समस्या पूर्ण सुटल्यात का? त्यांना स्वच्छ पाणी, नळ, चांगले रस्ते, नियमित वीज, नागरी स्वच्छता, अधिक चांगला रोजगार या गोष्टी मिळतायत का? काय पाहायला मिळतंय कर्जतमध्ये? भ्रष्टाचार, गुंडाराज आणि हप्ताराज. कधी होईल कर्जत भयमुक्त? कधी होईल कर्जत भ्रष्टाचार मुक्त? कधी होईल कर्जत स्वच्छ, नितळ, सुंदर? कधी होईल कर्जत एक आदर्श गाव? कर्जतच्या सुजाण नागरिकांनो, आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. होय, भाजप, सेना, रिपाई, शेकापची महायुती. ही महायुती सत्तेवर आल्यावर तुम्हाला कर्जतचा निश्चितपणे विकास झालेला दिसेल. आपल्या प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी स्वीकारलेले सौ श्रेया वैद्य, श्रीयुत अरुण वाईकर, श्रीयुत मुकेश पाटील आणि श्रीयुत संतोष पाटील. महायुतीच्या आपल्या प्रभागाच्या या उमेदवारांना ही उमेदवारी म्हणजे एक संधी वाटते, एक जबाबदारी वाटते. काहीतरी करून दाखवण्याची उत्कट इच्छा असणारे हे महायुतीचे उमेदवार आपली भावना व्यक्त करताना म्हणतात. नमस्कार, मी संतोष सुरेश पाटील. प्रभाग क्रमांक 1 मधनं ड विभागातून मी निवडणूक लढवत आहे. कर्जत शहरातील प्रामुख्याने असलेल्या अडचणी म्हणजे रस्ते, वीज, गटारे आणि बगीचे. ह्या प्रश्नांवर जास्तीत जास्त भर देऊन हे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि मी ज्या मुद्रे गावात राहतो, या मुद्रे गावामध्ये राहत असताना मागच्या वेळेला राष्ट्रवादींनी प्रामुख्याने एक जाहीरनाम्यामध्ये एक ठळक मुद्दा टाकलेला. पहिल्या क्रमांकाचा मुद्दा होता की मी निवडून आल्यानंतर किंवा राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर 2 मुद्रे गावाचा CTS पहिला केला जाईल. त्या CTSमुळे पूर्णपणे डेव्हलपमेंट कर्जत मुद्रे गावची थांबलेली आहे. तर तो CTS करण्याचा प्रामुख्याने पहिला प्रयत्न करेल. गेली 5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस मागच्या वेळेला सत्तेमध्ये कर्जत नगर परिषदेमध्ये आहे. पूर्णपणे भ्रष्टाचार आणि कर्जत नगर परिषद पोखरली गेलेली आहे. भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक
पारदर्शक सरकार पाहिजे असेल तर तुम्ही पूर्णपणे महायुतीला सत्तेत बसवा. महायुतीला सत्तेत बसवल्यानंतर पारदर्शक कारभार होईल आणि परिवर्तन होईल. परिवर्तनाची आज कर्जत शहराला गरज आहे. ग्वाही देतो की नक्कीच पारदर्शक कारभार कर्जत शहरामध्ये होईल. आणि मी प्रभाग क्रमांक 1मधनं निवडणूक लढवित असताना कृपया सर्व तरुण मतदारांनी भरघोस मतांनी किंवा सर्वांनी बाहेर येऊन मतदान करून पूर्ण पॅनलला विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव अरुणा प्रदीप वायकर. मुद्रे खुर्द आणि मुद्रे बुद्रुक 20 वर्ष झाले, परंतु दोन्ही गावांचा सिटी सर्वे झालेला नाही. त्यामुळे गावामध्ये शेजारी आपापसात वाद होतात. हे टाळण्यासाठी मी निवडून आल्यानंतर दोन्ही गावांचा सिटी सर्वे पूर्ण करण्याचा माझा निर्धार आहे. गेली 10 वर्ष बंद पडलेली बालवाडी चालू करण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिलेले होते, परंतु आमच्या पूर्ण वार्ड क्रमांक 1मधील कोणत्याही विभागामध्ये बालवाडी नाही. त्याच्यामुळे लहान मुलांचा श्री गणेशा होत नाही. तरीही मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा बालवाडी चालू करेल. आत्ताच नव्याने मुद्रेश्वर मंदिराचे बांधकाम होऊन त्या ठिकाणी 25 गावचा दशक्रियेचा विधी होतो. त्यासाठी मंदिरासमोर मोकळी जागा होती. दोन्ही ग्रामस्थांनी त्या जागेची मागणी आमदारांकडे आणि नगराध्यक्षांकडे मागणी केली होती. कंपाऊंड करून दोन्ही ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. MMRDचा निधी येऊन 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. कामांचे उद्घाटन करून प्रत्येक जागेवर पाट्या लावून जनतेचे फसवणूक केली आहे. आणि कर्जतमध्ये पार्किंग व्यवस्था नाही. त्यासाठी मी काही प्रयत्न करू शकेल. तरी सर्व जनतेने महायुतीला मतदान करून निवडून द्यावे ही विनंती. नमस्कार, मी सौ श्रेया भालचंद्र वैद्य, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शेका पक्ष, RPI या महायुतीकडून उमेदवारी घेतलेली आहे. आणि आता आपल्या प्रभागातील समस्या मी सोडवीनच. आत्ता आपण बघतच आहात जी आश्वासनं दिली आहेत, पण ती पुरी होताना 5 वर्ष गेल्यानंतर शेवट ती सगळी आश्वासनं पुरी होत आहेत. आता रस्त्याचं काम पाहतच आहात आपण. रस्ते हे आत्ता करायला घेतलेत. 10 दिवसांनी आता आचारसंहिता लागेल, मग ती रस्त्याची कामं तशीच राहतील. मग पुढचं काय? आत्ता पण आपण बघत आलोच आहे की फक्त आश्वासनच देतात, त्याची उत्तरं आपल्याला मिळत नाही. फक्त प्रश्न असतात. पण मला तसं नको आहे. प्रश्न नको आहे, उत्तरं मिळाली पाहिजेत. आणि त्यासाठी मी जितकं प्रयत्न करते तितकं प्रयत्न करणार आहे. सर्व मतदारांना एवढीच विनंती आहे की या महायुतीला निवडून द्या आणि परिवर्तन करा. नमस्कार, मी मुकेश राजाराम पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्जतमधील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी रात्री अपरात्री सतत धावत असतो. तेव्हा कुठली वेळ बघत नाही, जवळ का आहे काय हे बघत नाही. अशा प्रकारे मी माझं काम चालू ठेवलेलं आहे. शिवसेनेचं शाखा प्रमुख नंतर विभाग प्रमुख पद मला मिळालं. त्या माध्यमातून मी बरेचसे उपक्रम राबवले, संघटना एकत्र केली. आता कर्जतकरांची दुरवस्था होत आहे. त्यासाठी आता मला काम बघायचं आहे त्यांचं. कर्जतमधली गटारे, पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, दुकानांची तोडमोड, नगरपालिकेत चालू असलेला भ्रष्टाचार, कर्जतमध्ये लोकांच्या सुविधेसाठी रुग्णालय हवे आणि जे आहे त्याची दुरावस्था झालेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना मला शिवसेनेने वार्ड क्रमांक 1मधली उमेदवारी दिली. आणि मी आता वार्ड क्रमांक 1मध्ये शिवसेनेचं उमेदवार म्हणून उमेदवारी लढवत आहे. आता मला वार्ड क्रमांक 1मधील लोकांकडनं हीच अपेक्षा आहे की ते मला भरघोस मतांनी निवडून देतील. मंडळी, या उमेदवारांच्या पोटतिडकीनं बोलण्यामागची आपुलकी समजून घ्या. कर्जतच्या विकासाच्या ध्यासासाठी झालेली ही महायुती भाजप, सेना, रिपाई आणि शेकाप भारताच्या राजकारणात जबरदस्त कामगिरी करणारे हे 4ही बलाढ्य पक्ष आता एकजुटीनं, एक दिलानं एकत्र आलेत.
या प्रचंड चौहेरी ताकदीमुळं कर्जत परिषदेवर महायुतीचाच झेंडा लागणार हे निश्चित आहे. या चारही राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाच्या पक्षांच्या अद्भुत एकत्रीकरणामुळं विरोधकांचं धाबदन आणलंय. हे कसं काय शक्य आहे? होय, महायुती. कर्जतच्या विकासासाठी महायुती, भ्रष्टाचारमुक्त कर्जतसाठी महायुती, दिल्लीकरांचे हात बळकट करण्यासाठी महायुती, सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी महायुती, स्वाभिमानी कर्जतसाठी महायुती. आपल्या कर्जतसाठी राष्ट्रीय पातळीवर पक्षांची महायुती. विजयी करा, विजयी करा, विजयी करा. भाजप, शिवसेना, रिपाई आणि शेकापच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा आणि कर्जतचा खरा विकास करा. या उमेदवारांची चिन्ह ही आहेत. लक्षात ठेवा, महायुतीच्या उमेदवारांच्या चिन्हापुढील बटन दाबा आणि परिवर्तनाला साथ द्या. या सर्व नेत्यांना, आमच्या मार्गदर्शकांना प्रणाम करून कर्जत नगर परिषदेचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही आमच्या नागरिक बंधू भगिनींना वचनबद्ध आहोत. आपल्याशी प्रामाणिक राहण्याची आम्ही शपथ घेतो आणि आमचा जाहीरनामा सादर करतो. वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या जिव्हाळ्याच्या बाबी आमच्या अग्रक्रमावर राहतील. आम्ही भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊ. आम्ही व्यवसायाभिमुख आणि रोजगाराभिमुख धोरणं राबवू. राष्ट्रीय नेते नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकास गंगा आम्ही कर्जतपर्यंत आणू. आम्ही प्रामाणिक आणि पारदर्शक राजवटीचा आदर्श घालून देऊ. मतदारांच्या, नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही तीव्र लढा देऊ. आम्ही सर्व काळ आपल्या सेवेत राहू. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. होय, आता तुम्हीही स्वाभिमानानं उभं राहू शकता, अगदी दिल्लीसारखं. होय, महायुतीला मतदान करून. मी श्री सुनील वसंत पाटील. देशात आता परिवर्तनाची लाट आली आहे. मोदी साहेब आता पंतप्रधान होणारच याबद्दल शंका नाही. कर्जत नगरपालिकेस राष्ट्रवादी सत्ता घालून युतीची सत्ता येणार हे त्रिवार सत्य आहे. सर्व नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की यावेळी शिवसेना, भाजप, शेकाप, आरपीआय या महायुतीला निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं बचपन से यहाँ पर रहते आई हूँ. हमारे को बचपन से वही, जब से होश हमारा, जब हमारी चाली जैसी है वैसी ही है. अभी उसमें कुछ भी सुधारना दिखाई नहीं दिए. और आगे 5 साल के बाद में फिर से ये लोग आते, वादे करते, झूठे कस्में देते और फिर से चले जाते. और फिर से वो वापस हमको देखते ही हमारी जो प्रॉब्लम है वो कभी भी वो सॉल्व नहीं करते. और आज सांड पानी का हो गया, लाइट का हो गया, नल का हो गया, हर किसी का हो गया, वो हमारी प्रॉब्लम ये लोग सॉल्व नहीं करते. आज वापस से वो 5 साल के बाद में हमको मिला है टाइम, तो हम चाहते हैं कि हम हमारा भी महायुति को लाके, हम अभी किसी को भी नहीं लाएंगे. जो हमें महायुति के ऊपर हमें भरोसा है, जिस पर हमें भरोसा है, और हमें हमारे वार्ड के जो लेडीज खड़े हैं, हमें उनमें एक नई उम्मीद जागी है. आज हम उनके साथ हैं और हम उन्हें ही वोट करके विजय लाएंगे. और अपने चालिका के, अपने कर्जत का आज हम नया बनाना कुछ चाहते हैं. तो हमारे साथ आप भी आइए और हमें साथ दिए. का तर ती विश्वास घेतले, त्यांच्यावर आमचा खूप विश्वास आहे. का तर ती गरिबासाठी काय करू शकतात ते. आज उद्या मी बोलले का इथे असं होतं तर ती लगेच दावत येतात आमच्यासाठी. म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून आम्ही त्यांनाच मतदान करू शकतो. नमस्कार मित्रांनो. जसं इंग्लंडमध्ये 2 पक्ष आहेत, एक मजूर पक्ष आणि एक हुजूर पक्ष. तर जर आता हा राष्ट्रवादीचा हुजूर पक्ष आहे, त्याला आता कर्जतच्या हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे. सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी सांगेन की आता जो मजूर पक्ष आहे म्हणजे युती आहे, या मजूर पक्षालाच म्हणजेच या महायुतीला आपण भरघोस मतांनी निवडून द्या आणि कर्जतमधील सत्ता एकदा त्यांच्या हाती द्या आणि मग बघा आपल्या कर्जतचा कायापालट कसा होतो तो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त विचार बदला आणि कर्जतचा चेहरा बदला. कर्जतला हवा आहे परिवर्तन, नवा बदल. चला सुरुवात करूया. हा बदल तुम्हीच करू शकता.
कर्जत, निसर्गरम्य हिरवगार कर्जत, सह्याद्रीच्या कुशीतलं टुमदार आणि महत्वाचं कर्जत. मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे बदलाचे वारे वाहत आहेत. सगळीकडे आधुनिक बदल होत आहेत. अख्खा देश एका अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आलाय आणि अशा वेळेसच आपल्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात. बदलाची, परिवर्तनाची, नवी दिशा देण्याची संधी आली आहे. आधुनिकतेला स्वीकारण्याची, नवं युग निर्माण करण्याची, कर्जतचा खरा विकास घडवण्याची संधी आली आहे. युतीच्या नव्हे, महायुतीच्या सोबत राहण्याची. कर्जत नगर परिषद निवडणूक जानेवारी 2014. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शेतकरी कामगार पक्ष यांची महायुती फक्त कर्जतमध्येच. कर्जतचा सर्वांगीण आणि खऱ्या अर्थानं विकास हे एकमेव लक्ष समोर ठेवून हे चारही महत्वाचे पक्ष एक दिलानं एकत्र आलेत महायुतीसाठी. फक्त आपल्या कर्जतसाठी भाजप, शिवसेना, रिपाई आणि शेकापची महायुती. कर्जत नगर परिषद प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार आहेत सौ बिनिता घुमरे, सौ सुवर्णा जोशी, श्रीयुत नितीन सावंत आणि श्रीयुत अशोक ओसवाल. महायुतीनं आपल्या प्रभागासाठी हे अधिकृत उमेदवार निवडताना ही काटेकोर काळजी घेतली आहे की हे सर्व उमेदवार प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत, जिद्दी आहेत, त्यांचा जनसंपर्क चांगला आहे, आपल्या प्रभागाची त्यांना परिपूर्ण माहिती आहे. सामान्यातला सामान्य माणूस यांचं दार रात्रीही ठोठावू शकतो. महायुतीचे हे उमेदवार आपल्या कर्जतवर जीवापाड प्रेम करतात. आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी स्वीकारलेले महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत सौ बिनिता घुमरे, सौ सुवर्णा जोशी, श्रीयुत नितीन सावंत आणि श्रीयुत अशोक ओसवाल. आपल्या इतक्या छान कर्जतमध्ये नागरिकांच्या समस्या पूर्ण सुटल्यात का? त्यांना स्वच्छ पाणी, नळ, चांगले रस्ते, नियमित वीज, नागरी स्वच्छता, अधिक चांगला रोजगार या गोष्टी मिळतायत का? काय पाहायला मिळतंय कर्जतमध्ये? भ्रष्टाचार, गुंडाराज आणि हप्ताराज. कधी होईल कर्जत भयमुक्त? कधी होईल कर्जत भ्रष्टाचार मुक्त? कधी होईल कर्जत स्वच्छ, नितळ, सुंदर? कधी होईल कर्जत एक आदर्श गाव? कर्जतच्या सुजाण नागरिकांनो, आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. होय, भाजप, सेना, रिपाई, शेकापची महायुती. ही महायुती सत्तेवर आल्यावर तुम्हाला कर्जतचा निश्चितपणे विकास झालेला दिसेल. आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी स्वीकारलेले महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत सौ बिनिता घुमरे, सौ सुवर्णा जोशी, श्रीयुत नितीन सावंत आणि श्रीयुत अशोक ओसवाल. महायुतीच्या आपल्या प्रभागाच्या या उमेदवारांना ही उमेदवारी म्हणजे एक संधी वाटते, एक जबाबदारी वाटते. काहीतरी करून दाखवण्याची उत्कट इच्छा असणारे हे महायुतीचे उमेदवार आपली भावना व्यक्त करताना म्हणतात. नमस्कार, मी सुवर्णा केतन जोशी, BSc D.Pharm झालं आहे माझं. कर्जतकर मायबाप बंधू भगिनींना माझा शिरसाष्टांग नमस्कार. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय उद्धवजी ठाकरे आणि माझे सासरे अनंत काका जोशी यांच्या विचारांवर आणि तत्वांवर नितांत श्रद्धा ठेवून मी कर्जत नगर परिषदेची ही निवडणूक लढवित आहे. ही निवडणूक नसून कर्जतकरांसाठी सकारात्मक परिवर्तनाची एक सुवर्ण संधी आहे. मुंबई पुण्यापासून सारख्याच अंतरावर असणाऱ्या कर्जत ही सांस्कृतिक परंपरा जपणारं अति रमणीय असं ठिकाण आहे, ज्याची खरोखर तर मोठ्या प्रमाणात सुविधा व्हायला हवेत तिथे. पण जे प्रशासन आहे त्याचा गलथान कारभार, अभूतपूर्व भ्रष्टाचार म्हटलं आहे मी, अशी खूप मोठी यादी आहे. पण ही
ही यादी आपल्या सुजाण नागरिकांना सर्व परिचित आहे. कर्जतचे नागरिक अत्यंत सुजाण आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली निर्माण झालेले दुकानदारांचे प्रश्न, हातावर पोटे घेऊन फिरणाऱ्या हातगाड्या, फेरीवाल्यांचे प्रश्न, वाहतुकीचे व्यवस्थेचे प्रश्न, कमी दाबाच्या ट्रान्सफॉर्मरचे प्रश्न, रस्त्यांची स्वच्छता, धुळीचे साम्राज्य, सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न, पार्किंगचे प्रश्न, टिळक चौकाच्या सुशोभीकरणाचे प्रश्न. ज्या टिळक चौकात इतके कार्यक्रम होतात त्या टिळक चौकाचे सुशोभीकरण हा एक मोठा प्रश्न आहे. ह्या सगळ्याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे परिवर्तन. आता सत्ता परिवर्तन करणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छ चारित्र्य, भव्य आदर्श आणि उत्तम प्रशासनासाठी मला आणि शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पार्टी आणि शेकापच्या सर्व उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. आता हवे फक्त परिवर्तन आणि फक्त परिवर्तन. परिवर्तन होण्यासाठी मतदान जास्तीत जास्त होणं खूप आवश्यक आहे. माझ्या मतदार बंधू भगिनींना आणि स्पेशली माझ्या युवा मित्र आणि मैत्रिणींना माझं सांगणं आहे की जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा आणि कार्यरत करा, लोकांना प्रेरित करा. जास्तीत जास्त मतदान झालं तर नक्कीच परिवर्तन होईल. निवडणूक लढवत असताना या प्रभागामधील काही समस्या मला माहीत आहे, कारण की मी गेली 25 वर्ष ह्या प्रभागामधून मी व माझी मिसेस मीना ओसवाल नगरसेवक होती. इथे काही समस्या आहेत त्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाही, ते मला जाणीव आहे. ह्या वेळेला मी शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी म्हणून मला पक्षाने तिकीट दिल्यानंतर माझ्या मनात काही कल्पना आहेत, त्या मी कल्पना प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे नागरिकांच्या. त्यामध्ये वीज, रस्त्यामधील महावीरपेठमध्ये असलेले पोल, रस्त्याच्या मधील कोतवाल नगरमधील काही समस्या, माडामधल्या समस्या ह्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करणार. कर्जत नगरीमध्ये धापाया देवस्थान येथील रोड, त्याच्यानंतर मच्छी मार्केट येथील गटार कायमस्वरूपी वाहतात आहे, त्याच्यामध्ये असलेला गाळ वेळोवेळी निघत नाही, तो प्रामाणिकपणे मी प्रयत्न करणार आहे. तसेच जे मुख्य गटार आहे कर्जत नगर म्हणजे पालिकेच्या हद्दीतील गुजराती म्हणजे मावकर हॉटेल समोरील, तसेच दगडे हॉटेलच्या बाजूला तिथून जे मुख्य गटार वाहते ते गटार जास्त खोल करून व्यवस्थित त्याचं निचरा होईल असा प्रयत्न करणार आहे आम्ही आमच्या युतीच्या माध्यमातून. कर्जतमधील जे तरुण मतदार आहे त्यांनी यावेळेला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, शेकाप युतीला संपूर्णपणे मतदान करावं असं मी जाहीर आवाहन करतो. नमस्कार. माननीय श्री अटल बिहारी वाजपेयीजी आणि श्री नरेंद्र मोदीजींना अभिवादन करून मी बिनीता बळवंत घुमरे भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक 3A ह्या महायुतीतर्फे उमेदवार म्हणून निवडणुकीस उभी आहे. यापूर्वी माझे पती श्री बळवंत नरहरी घुमरे हे या प्रभागातूनच या महायुतीतर्फेच नगरसेवक या पदासाठी उभे होते आणि यशस्वीपणे निवडून आले होते. त्यांनी जी विकास कामाची वाटचाल त्यांच्या कारकिर्दीत चालू ठेवली तीच पुढे चालू ठेवण्याची इच्छा धरून मी या निवडणुकीस उभी आहे. सुमारे 1 ते 1.5 लाख लोकसंख्या असलेल्या कर्जत शहरात जी नागरिक राहतात त्यांच्या मूलभूत गरजा जसं स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा, स्वच्छ रस्ते, महिलांसाठी स्वच्छतागृह जे सर्वात गरजेचं आहे, लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बाग, अशा अनेक गरजा आहेत ज्या ह्या सत्ताधारी लोकांच्या भ्रष्ट कारभारामुळे या कर्जतकरांना वंचित राहावं लागत आहे. जसजशी कर्जत शहराची लोकसंख्या वाढत आहे तसंच एक मोठा प्रश्न इथे भेडसावत आहे, तो म्हणजे पार्किंग प्लेस. या पार्किंग प्लेससाठी जागा उपलब्ध करणं, नंतर टिळक चौकाचं सुशोभीकरण हे बरेच वर्षानुवर्ष सातत्याने रेंगाळणारी कामं आहेत, जी आम्ही सत्तेत आल्यावर ज्याच्यावरती आम्ही तोडगा काढू. या सर्व कामांना पूर्ण करणं हे आमची मनशा आहे. माननीय श्री नरेंद्र मोदीजींनी देशाच्या विकासासाठी जी उत्तरेकडून वाटचाल सुरू केली आहे त्याच वाटचालीचा एक छोटासा भाग म्हणून या कर्जत शहरात जे विकास कामं अडथळीत किंवा रेंगाळत आहेत ती आम्ही पूर्ण करू. त्याच्यासाठी आम्हाला या मतदारांची किंवा आमच्या नागरिकांची साथ हवी आहे आणि ती साथ तुम्ही तुमचं अमूल्य मत आम्हाला देऊनच दाखवणार आहात. नमस्कार. कर्जत नगरपालिकेमध्ये
प्रमुख करण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत. त्यातल्या प्रामुख्याने गोष्टी कर्जतमधली ड्रेनेजची लाईन. ही कर्जतमध्ये ड्रेनेज आणि गटाराचा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे लाईट, क्रीडांगण, चांगलं वयोवृद्ध लोकांसाठी एक सभागृह, या सर्व गोष्टी करण्याची गरज आहे. जर आम्ही महायुती म्हणून सत्तेमध्ये आलो तर हे 6 महिन्याच्या आतच कर्जतमध्ये टोटल ड्रेनेज सिस्टीम, जे मेन गटारापासूनची ते छोट्या बिल्डिंगपासून टोटल अंडरग्राऊंड करायचा पहिला आमचा 6 महिन्यात म्हणाल. त्याच्याबरोबर जी टोटल इलेक्ट्रिक लाईनची कुठे पोल पडतात, कुठे लाईट, टोटल अंडरग्राऊंड सिस्टीम करण्याचा आमचा पहिला प्राधान्यानं महायुतीचा हे राहील. मी ज्या वॉर्डमधून नगरसेवक होतो त्या वॉर्डमध्ये रस्ते, नवीन ड्रेनेज गटार सिस्टीम, लाईट सिस्टीम, पाणी, नवीन पाईपलाईन, गार्डन, या सर्व प्रामुख्याने ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपण पूर्ण केलेल्या आहेत आपल्या क्रमांक वॉर्डमध्ये. विरोधकांना 15 ते 20 वर्षात 20 वर्ष विरोधक जेव्हापासून आपली सत्ता आहे, जिथपर्यंत त्यांची सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. यावेळी जर कर्जतच्या जनतेने आम्हाला कौल दिला तर कर्जतमध्ये ज्या बेसिक गरजा आहेत, जो लोकांना मच्छरांचा प्रॉब्लेम आहे, जे ड्रेनेजची सिस्टीम आहे, हे टोटल अंडरग्राऊंड हे पहिलं आमचा मानस आहे. त्यावेळी इलेक्ट्रिक, त्याच्यानंतर एक चांगलं क्रीडांगण, एक चांगलं नाट्यगृह, हे ज्या बेसिक ज्या गरजा आहेत कर्जतच्या डेव्हलपमेंटसाठी, कर्जाच्या चेहरा बदलण्यासाठी, यांच्यावर आमचं पहिलं प्राधान्याने भर राहील. मतदारांना आमचं म्हणणं आहे की कर्जतच्या आमच्या मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर येऊन आपल्या सगळं महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावं, जेणेकरून परिवर्तन एक खऱ्या अर्थाने घडेल. मंडळी, या उमेदवारांच्या पोटतिडकीनं बोलण्यामागची आपुलकी समजून घ्या. कर्जतच्या विकासाच्या ध्यासासाठी झालेली ही महायुती भाजप, सेना, रिपाई आणि शेकाप, भारताच्या राजकारणात जबरदस्त कामगिरी करणारे हे 4ही बलाढ्य पक्ष आता एकजुटीनं, एक दिलानं एकत्र आलेत. या प्रचंड चौहेरी ताकदीमुळं कर्जत परिषदेवर महायुतीचाच झेंडा लागणार हे निश्चित आहे. या 4ही राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाच्या पक्षांच्या अद्भुत एकत्रीकरणामुळं विरोधकांचं धाबदन आणलंय. हे कसं काय शक्य आहे? होय, महायुती. कर्जतच्या विकासासाठी महायुती, भ्रष्टाचारमुक्त कर्जतसाठी महायुती, दिल्लीकरांचे हात बळकट करण्यासाठी महायुती, सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी महायुती, स्वाभिमानी कर्जतसाठी महायुती. आपल्या कर्जतसाठी राष्ट्रीय पातळीवर पक्षांची महायुती. विजयी करा, विजयी करा, विजयी करा. भाजप, शिवसेना, रिपाई आणि शेकापच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा आणि कर्जतचा खरा विकास करा. या उमेदवारांची चिन्ह ही आहेत. लक्षात ठेवा, महायुतीच्या उमेदवारांच्या चिन्हापुढील बटन दाबा आणि परिवर्तनाला साथ द्या. या सर्व नेत्यांना, आमच्या मार्गदर्शकांना प्रणाम करून कर्जत नगर परिषदेचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही आमच्या नागरिक बंधू भगिनींना वचनबद्ध आहोत. आपल्याशी प्रामाणिक राहण्याची आम्ही शपथ घेतो आणि आमचा जाहीरनामा सादर करतो. वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या जिव्हाळ्याच्या बाबी आमच्या अग्रक्रमावर राहतील. आम्ही भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊ. आम्ही व्यवसायाभिमुख आणि रोजगाराभिमुख धोरणं राबवू. राष्ट्रीय नेते नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकास गंगा आम्ही कर्जतपर्यंत आणू. आम्ही प्रामाणिक आणि पारदर्शक राजवटीचा आदर्श घालून देऊ. मतदारांच्या, नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही तीव्र लढा देऊ. आम्ही सर्व काळ आपल्या सेवेत राहू. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. होय, आता तुम्हीही स्वाभिमानानं उभं राहू शकता, अगदी दिल्लीसारखं. होय, महायुतीला मतदान करून. मी श्री सुनील वसंत पाटील. देशात आता परिवर्तनाची लाट आली आहे. मोदी साहेब आता पंतप्रधान होणारच याबद्दल शंका नाही. कर्जत नगरपालिकेस राष्ट्रवादी सत्ता घालून युतीची सत्ता येणार हे त्रिवार सत्य आहे. सर्व नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की यावेळी शिवसेना, भाजप, शेकाप, आरपीआय या महायुतीला निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मैं बचपन से यहाँ पर रहते आई हूँ। हमारे को बचपन से वही जब से होश हमारी चाली जैसी है वैसी ही है। अभी उसमें कुछ भी सुधारना दिखाई नहीं दिए। और आगे 5 साल के बाद में फिर से ये लोग आते, वादे करते, झूठे कस्में देते और फिर से चले जाते। और फिर से वो वापस हमको देखते ही हमारी जो प्रॉब्लम है वो कभी भी वो सॉल्व नहीं करते। और आज सांड पानी का हो गया, लाइट का हो गया, नल का हो गया, हर किसी का हो गया, वो हमारी प्रॉब्लम ये लोग सॉल्व नहीं करते। आज वापस से वो 5 साल के बाद में हमको मिला है टाइम, तो हम चाहते हैं कि हम हमारा भी महायुति को लाके, हम अभी किसी को भी नहीं लाएंगे, जो हमें महायुति के पर हमें भरोसा है, जिस पर हमें भरोसा है और हमें हमारे वार्ड के जो लेडीज खड़े हैं, हमें उनमें एक नई उम्मीद जागी है। आज हम उनके साथ है और हम उन्हें ही वोट करके विजय लाएंगे और अपने चालिका के, अपने कर्जत का आज हम नया बनाना कुछ चाहते हैं। तो हमारे साथ आप भी आइए और हमें साथ दिए। का तर ती विश्वासातले आहेत, त्यांच्यावर आमचा खूप विश्वास आहे। का तर ती गरिबासाठी काय करू शकतात ते। आज उद्या मी बोलले का इथे असं होतंय तर ती लगेच धावत येतात आमच्यासाठी, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे, म्हणून आम्ही त्यांनाच मतदान करू शकतो। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 3 मधनं एक मतदार आहे। आमच्या प्रभागाला लागलेले हे 4 उमेदवार अतिशय योग्य आहेत। आज मतदारांना उमेदवारांवर विश्वास नसतो, कारण की ते काही काम करत नाहीत, पण हे जे 4 उमेदवार लाभलेले आहेत, मला वाटतं किंवा आमच्या युथला वाटतं की हे काम नक्की करतील। आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की त्यांनी भरघोस मतदान करून लोकांनी त्यांना विजयी करावं, हीच अपेक्षा। नमस्कार मित्रांनो, जसं इंग्लंडमध्ये 2 पक्ष आहेत, एक मजूर पक्ष आणि एक हुजूर पक्ष, तर जर आता हा राष्ट्रवादीचा हुजूर पक्ष आहे त्याला आता कर्जतच्या हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे। सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी सांगेन की आता जो मजूर पक्ष आहे म्हणजे युती आहे, या मजूर पक्षालाच म्हणजेच या महायुतीला आपण भरघोस मतांनी निवडून द्या आणि कर्जतमधील सत्ता एकदा त्यांच्या हाती द्या आणि मग बघा आपल्या कर्जतचा कायापालट कसा होतो तो। जय हिंद, जय महाराष्ट्र। फक्त विचार बदला आणि कर्जतचा चेहरा बदला। कर्जतला हवा आहे परिवर्तन, नवा बदल। चला सुरुवात करूया। हा बदल तुम्हीच करू शकता।